नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या या सेक्शनमध्ये आपण जीडीसीए परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. अवघ्या काही दिवसांवरती आपली जीडीसीची परीक्षा येऊन ठेपलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांचा अद्यापही अजून अभ्यास झालेला नाहीये किंवा काही विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यासही करता आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल किंवा महत्त्वाच्या काही पीडीएफ नोट्स सेक्शन पाहिजे असतील, तर ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर आहे 85 30 80 42 74. मराठी माध्यममध्ये अवेलेबल आहे, अकाउंट इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. ओके, तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचं नाव त्या ठिकाणी टाईप करा, ब्रॅकेटमध्ये GDCMA 2025 टाईप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जी काही फी स्ट्रक्चर आहे तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केली जाईल. ज्यांना शक्य असेल ते या ठिकाणी जॉईन करतील, कारण जे मी परीक्षा ओरिएंटेल देतोय ते व्यवस्थित अभ्यासलं तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. ओके, आता येऊया आपल्या महत्त्वाच्या विषयासंबंधीच्या पॉईंटकडे. जीडीसीए परीक्षेसंदर्भातील परीक्षेच्या तारखा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखा माहीत नाहीये, पण परीक्षेच्या तारखा विद्यार्थी मित्रांनो विभागाने तुम्हाला नोटिफिकेशनमध्येच क्लिअर केलेल्या होत्या. पण पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जीडीसीए परीक्षेची जी तारीख आहे ती 23, 24, 25 मे 2025. ओके, अवघ्या काही आता 21 दिवसावरती परीक्षा तुमची येऊन ठेपलेली आहेत. ह्या परीक्षेसंदर्भातील अभ्यास करायचा असेल, मागीलही तुमचा काही अभ्यासाचा सराव असेल, पण तुम्हाला एक ॲडिशनल रेफरसाठी जर काही नोट्स पाहिजे असतील तर यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. परीक्षेच्या तारखा तुमच्या मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम जे आहे, परीक्षेच्या माध्यमामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी दोन्ही माध्यम आहे. तर तुम्हाला ज्यानुसार, तुम्ही जर मराठीत अभ्यास केलाय तर तुम्ही मराठीत फॉलो करा, तुम्ही जर इंग्रजीत अभ्यास केला तर तुम्ही इंग्रजीत प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सोडवा, काही अडचण नाही. दोन्ही माध्यम तुम्हाला अवेलेबल आहेत, पण एका उत्तरपत्रिकेमध्ये 2 लँग्वेज तुम्हाला अलाउड नाहीये, ही कन्सेप्ट पहिली समजून घ्या. त्यानंतर पुढचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की जो अकाउंटचा तुमचा सेकंड पेपर असतो तर त्याला कॅल्सी अलाउड नाहीये, हे पहिले समजून घ्या. उगाच काहीतरी चुकीचं कोणाचं तरी ऐकत बसू नका, परीक्षेला कॅल्सी अलाउड नाहीये. ओके, तर ह्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी होतात, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता परीक्षेला जात असताना आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा आता जे आमच्या हातात 21 दिवस आहेत, या 21 दिवसामध्ये आम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा 70-80% अभ्यास झालेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आता सराव प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे. तसेच काही विद्यार्थ्यांचा 50-60% अभ्यास झालेला असेल तर त्यांनी थोडंसं जास्तीत वेळ करून पुढची जी आता 10 दिवस आहे त्या 10 दिवसामध्ये तुम्ही सराव प्रश्नपत्रिकेचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि पाठीमागचा जो मधला कालावधी आहे, जो 7-8 दिवसाचा कालावधी असेल, तर त्यामध्ये जे इम्पॉर्टंट सिरीजचे जे क्वेश्चन आहे, जर तुम्ही बॅच जॉईन केली तर त्यामध्ये मी इम्पॉर्टंट सिरीजचे क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे, तेवढे व्यवस्थित फॉलो करा, नक्की तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. ओके, म्हणजे जो राहिलेला कालावधी आहे त्यामध्ये जे क्वेश्चन देणार आहे त्याच्यावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तरी परीक्षेला तुम्हाला त्याचा नक्कीच त्या ठिकाणी काय होईल, फायदा होईल. येथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात. तर एवढ्या मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपरली करायच्या आहेत. त्याच्यासोबतच काही विद्यार्थी असे म्हणतात की सर आम्ही मार्केटेबल पुस्तकं आणलेत, मग थेरॉटिकलसाठी कशाला जॉईन करायचं आहे, आम्ही आमच्या पातळीवरती करून घेतोय, मग ते खूपच सोपं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा केंद्रावरती गेल्यावरती हातात क्वेश्चन पेपर आल्यावरती तुम्हाला माझी आठवण नक्की येणार, कारण तुम्ही काय केलेलं असणार आहे की नुसतं रट्टा मारणार, पाठांतर करणार, अगदी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत नुसतं वाचणार आहे, पण सराव तुमच्याकडे लिखाणाचा नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉपर तुमचा टायमिंगमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी सराव प्रश्नपत्रिकेकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे. लिखाणाचं स्पीड तुमचं मेंटेन होणं खूप त्या ठिकाणी गरजेचं आहे. वाक्य रचना तुमची करेक्ट असणं त्या ठिकाणी खूप गरजेचे आहे. शुद्ध लेखन, जोड शब्द तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली लिहिता आले पाहिजे, नाही तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गृहरचनाचा शब्द नीट लिहिता येत नाही. तर ह्या कुठेतरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत या चुका घडतात आणि त्याचे परिणाम तुमच्या मार्किंगवरती त्या ठिकाणी होत असतात. म्हणून एकंदरीत ह्या गोष्टीकडे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. आता परीक्षेला जात असताना प्रत्येकाने आपलं हॉल तिकीट, तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल हॉल तिकीट कधी येणार आहे. परीक्षेचं हॉल तिकीट हे तुमचे साधारण तुमच्या प्रोफाईल ID वरती 5 ते 6 दिवस आधी डिक्लेअर करतात
आणि हे हॉल तिकीट डिक्लेअर केल्यावरती प्रत्येकाने आपलं परीक्षेचं केंद्र आणि आपलं घराचं अंतर किती आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. येण्या जाण्याच्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी सोय आहे का याचाही विचार करा. नाहीतर परीक्षा केंद्र तुमचं 3 ते 3.5 तासाच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही घरातनं सकाळी 6ला निघताय 7ला निघताय तर वेळेत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. तिथे जर कोणी तुमचे रिलेटिव्ह राहत असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांना सांगा आमचे 3 दिवस पेपर आहे तेवढं ॲडजस्ट आम्हाला करा. ओके, तर जेणेकरून तुम्हाला त्याचा जो मधला वेळाचा जो फायदा आहे तो तुम्हाला अभ्यासासाठी त्या ठिकाणी देता येईल. त्यामुळे हॉल तिकीट जेव्हा जनरेट होतील त्याचाही मी व्हिडिओज अपलोड करणार आहे. त्यावेळी देखील पुन्हा तुम्हाला काही महत्त्वाच्या थोडक्यात सूचना देईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक आणखीन प्रश्न निर्माण झाले, सर आमचं युजर नेम पासवर्ड आठवत नाही. तर एक लक्षात घ्या, फॉर्म भरताना युजर नेम पासवर्ड विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः तयार केलेला आहे, त्यामुळे ती जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची आहे. ओके, तर प्रत्येकाने आपला युजर नेम पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं सापडत नाहीये किंवा विसरलो आहेत तर तुम्हाला युजर नेम पासवर्ड हा तुम्हाला निकाल लागेपर्यंत जपून ठेवायचा आहे. ज्यांना त्या ठिकाणी असं वाटत असेल सर आमचं धकाधकीचं जीवन आहे, आमचं कामकाजाचा वेळ आहे, तर आमच्याकडे तो राहू शकत नाही, तो तुम्ही बिंदासली माझ्या व्हॉट्सअपला तुमचं नाव, जिल्हा आणि युजर नेम पासवर्ड पाठवून द्या आणि तो आमच्याकडे सेव्ह राहतो. एक लक्षात घ्या, पण ज्यांना विश्वास असेल त्यांनीच टाका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, सर ऑनलाईन आहे मग काही फ्रॉड झाला तर. तो तुमचं वैयक्तिक पातळीवरती आहे. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर काही टाकू नका, काही अडचण नाही, कारण मी कंपल्सरी कोणाला करत नाही. ओके, तर ज्यांना विश्वास आहे ते विद्यार्थी टाकतील आणि बाकीचे आपले पाठीमागचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही माहितीच आहे की वेळच्या वेळी मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अपडेट्स त्या ठिकाणी देत असतो. पण जे काही नवीन विद्यार्थी आहे तर साहजिकच आहे, ते त्यांच्या मनामध्ये हे सारे प्रश्न निर्माण होणारच आहे. पण ठीक आहे, तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही नाही दिला तरी काही हरकत नाही आहे. पण ज्यांना विश्वास असेल ते 100% टाकतील आणि तुम्हाला वेळच्या वेळी पुढे जे काही तुमचं हॉल तिकीट्स आहे किंवा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला आम्ही या सगळ्या अपडेट्स त्या ठिकाणी देत असतो. ओके, तर हे झालं तुमचं युजर नेम पासवर्डच्या बाबतीमधला महत्त्वाचा मुद्दा. आता आपण येऊया परीक्षेच्या संदर्भातील जे एकूण टोटल आपल्याला 6 विषय आहेत. तर यातील जो आपला पहिला विषय आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन. नीट व्यवस्थित प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे पॉईंट्स, महत्त्वाचे कंटेंट्स यामध्ये सांगतो आहे, व्यवस्थित फॉलो करा. गृहनिर्माण संस्थेमध्ये तुम्हाला परीक्षेला जाता जाता काय महत्त्वाच्या कन्सेप्ट अभ्यासायच्या आहेत, तर पहिलं गृहनिर्माण संस्थेची व्याख्या, गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, गृहनिर्माण संस्थेची कार्य. ओके, त्यानंतर गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये ठेवावयाचे रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र. संस्थांच्या बाबतीमध्ये निधी उभा करण्याचा मार्ग, निधीचा विनियोग. त्यानंतर संस्थेमध्ये असणारे सभासद, सभासदांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. व्यवस्थापक मंडळांच्या बाबतीमध्ये व्यवस्थापक मंडळांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. सभेच्या बाबतीमध्ये सभांची कामकाजं, त्यासंबंधीचा मुद्दा. त्यानंतर संस्थांमध्ये निर्माण होणारे वाद, त्या वादावरती मिटवण्यासाठी ज्या यंत्रणा आहे त्या यंत्रणेची माहिती. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये ज्या सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट आहे, महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट आहे, याकडे व्यवस्थित फोकस ठेवा. ज्यामध्ये तुम्हाला दोघांचा फरक स्पष्ट करा, यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यपुस्तिकेची माहिती आणि त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थांमधली असणारी जी उपविधी आहे, जिला बायलॉज आपण म्हणतो, त्यासंबंधीच्या दुरुस्तीची कारणं किंवा त्यासंबंधीच्या दुरुस्ती संबंधीची जी कलम आहे, कलम 13 आहे, कलम 14 आहे, यावरती तुम्हाला परीक्षेला 100% प्रश्न हे विचारले जातात. ओके, विभागच्या सेक्शनमध्ये हे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाणार आहे आणि पेपर 1चे काही क्वेश्चन तुम्हाला पेपर 4 मध्ये पण दिसतील, पेपर 5 मध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी ते येणार आहे. त्यामुळे एकाच विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला इतरही विषयाला त्याचा नक्कीच फायदा होतो. पण आपल्या विद्यार्थ्यांचं काय असतंय, आज सर आम्ही पेपर 1 लिहून आलो का लगेच 5 मिनिटात विसरलोच. पण तोच प्रश्न जर तुम्हाला पुन्हा पेपर 4ला आला, सहकारी गृहनिर्माण संस्था, तिची वैशिष्ट्ये, कार्य किंवा भूमिका स्पष्ट करा, तर मग आम्हाला कुठेतरी आठवत नाही, अरे वाचलं होतं आता आठवत नाही. तर एक गोष्ट, प्रॉपर अभ्यास पाहिजे विद्यार्थ्यांचा. प्रश्न कसाही कुठेही कधीही फिरून विचारला तरी आम्ही उत्तर लिहायला मात्र त्या ठिकाणी तयार असणं आवश्यक आहे. ओके, तर पेपर 1च्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहे. त्यानंतर टिपालियाच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सभासदांची जबाबदाऱ्या, कर्तव्य, पुनर्विकासाची प्रक्रिया, वारसाच्या बाबतची नाव नोंदणी किंवा नामनिर्देशन बाबतची नाव नोंदणी, या संबंधीचे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात शॉर्ट कंटेंटमध्ये.
ओके. आणि पेपर 2 जो तुमचा आहे अकाउंट्सचा, त्यामध्ये मोस्ट ऑफ द फायनल्स अकाउंट्सकडे व्यवस्थित फोकस ठेवा. बाकीचे थेरीचे जे कंटेंट आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, जे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर पेपर 3 मध्ये जो तुमचा आहे लेखापरीक्षण, यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं संस्थांचं लेखापरीक्षण करणं का आवश्यक आहे. मग त्यामध्ये लेखापरीक्षण, हिशेब तपासणी, अंकीक्षण ह्या तिघांचाही अर्थ एकच आहे. मग त्याचे फायदे, त्याचे महत्त्व, त्याचे तोटे, त्याचा उद्देश एवढं क्लिअर करा. त्यानंतर पुढे लेखापरीक्षक म्हणजे जो हिशेब तपासणी जो असतो, ज्याला ऑडिटर आपण म्हणतो, त्या ऑडिटरची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, हे 2 क्वेश्चन इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षणाची तयारी कशी केली पाहिजे, लेखापरीक्षण करत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या विशिष्ट गरजा, त्या ठिकाणी जे रेकॉर्ड्स आहे, रजिस्टर आहे, कागदपत्र आहे, ते कशा पद्धतीने हाताळले गेले पाहिजे, त्याची यादी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी टिपण वही, नोंदणी वही, टाचन वही या संकल्पनावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. लेखापरीक्षणाच्या प्रकारामध्ये तुम्हाला अंतर्गत लेखापरीक्षण, बाह्य लेखापरीक्षण, सामाजिक लेखापरीक्षण, त्याचबरोबर तुम्हाला परिव्यय लेखापरीक्षण, त्यानंतर चाचणी लेखापरीक्षण, सततचं लेखापरीक्षण यावरती तुम्हाला परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये तुम्हाला खालील दिलेल्या वेगवेगळ्या विभागांचं लेखापरीक्षण कसं कराल, किंवा एक लेखापरीक्षक म्हणून पुढील बाबींची लेखापरीक्षण करताना कोणती खबरदारी घ्याल, तर त्या संबंधीमध्ये तुम्हाला खालील संस्था विचारल्या जातात: कृषी उत्पन्न समिती, बाजार समिती, हातमाग यंत्रणा, सहकारी बँका, पतसंस्था. यापैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहा किंवा 4 लिहा. यावरती परीक्षेला प्रश्न त्या ठिकाणी येत असतो. त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण समित्या काय आहेत, त्यानंतर लेखापरीक्षण समितीचे कार्य, उद्दिष्ट, हेतू स्पष्ट करा. यावरती जनरली तुम्हाला परीक्षेला पेपर 3 मध्ये विचारले जातात, जे लॉंग क्वेश्चनला. पेपर 4 मध्ये सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन, जे मी तुम्हाला सुरुवातीला मगाशीच सांगितलं की पेपर 4 मध्ये जनरली तुम्हाला या ठिकाणी पेपर 4 मध्ये तुम्हाला सहकार, सहकाराची तत्व, सहकाराची कार्य, सहकाराचा उद्देश, महत्व, यावरती सहकाराच्या तत्वावरती स्पष्टीकरणावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतोच. त्यामुळे सहकाराचा इतिहास हा पण खूप महत्त्वाचा आहे. सहकाराच्या इतिहासामध्ये तुम्हाला जागतिक, भारत, महाराष्ट्र यावरती मी आपल्या यूट्यूब सेक्शनला कम्प्लिटली संपूर्ण लेक्चर्स त्यामध्ये दिलेले आहेत, एकदा जाऊन बघा. त्यानंतर तुम्हाला सहकार शिक्षण, प्रशिक्षण, त्याच्यानंतर जे 1991चं औद्योगिक धोरण आहे, मुक्त व्यापार धोरण आहे, त्यामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या क्षेत्रामध्ये सहकाराचं काय महत्त्व आहे यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्राचं काय महत्त्वाचं स्थान आहे, किंवा सहकाराच्या विकासामध्ये ज्या महत्त्वपूर्ण आमच्या सहकारी संस्था आहेत, त्या सहकारी संस्थांचं काय महत्त्वाचं स्थान आहे, त्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर तुम्हाला शिक्षण, प्रशिक्षणावरती प्रश्न विचारला जातो. सहकार क्षेत्रामध्ये काही नव्याने समित्या ॲड आउट केलेल्या आहेत, त्याचं मी PDF सेक्शन आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. ओके, तर ते एकदा व्यवस्थित अभ्यासा. त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या समित्या आहेत, त्या समित्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे की सगळ्यात महत्त्वाचं सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये जे महामंडळ आहे, मग ज्यामध्ये दूध व्यवसाय संघटना असेल, कृषी उत्पन्न समिती असेल, जर आम्हाला त्या स्थापन करायच्या तर त्या महामंडळांची कार्य काय आहे, उद्देश काय आहे, यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्नही त्या ठिकाणी विचारला जातो. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये सहकार कायद्याची आवश्यकता काय आहे, यावरती तुम्हाला परीक्षेलाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. एकंदरीत पेपर 4 मध्ये ह्या गोष्टींवरती जास्त फोकस ठेवा, आणि काही नव्याने अपडेट झालेले ते आपण बॅचेसला विद्यार्थ्यांना त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पेपर 5 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पेपर 5 मध्ये 2 पार्ट आहे, पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 1 मध्ये तुम्हाला संस्थांची नोंदणी, सभासद, उपविधी, व्यवस्थापक मंडळ, त्याच्यामध्ये संस्थेच्या सभा, सभांची कार्य, कामकाज याविषयी माहिती, वादविवाद, त्याच्यानंतर उपविधीवर घटकांवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येणार. त्यानंतर बहुराज्य सहकार संस्थेचा कायदा आणि महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट, ओनरशिप फ्लॅट ॲक्ट यावरती घटकांवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. पार्ट 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सावकारकी कायदा, कृषी उत्पन्न समितीबाबतचा कायदा, त्यानंतर आदिवासी विकासाबाबतचा कायदा, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानावरती आधारित कायदा, कापूस उत्पादका संघावरती कायदा, कर्ज वसुली प्रक्रिया संबंधीचे कायदे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाचे जे सेक्शन्सवरती आधारित जे करार कायदा आहे त्यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात शॉर्ट कंटेंटसाठी. त्यानंतर वखार म्हणजे काय, वखारीच्या संबंधीची पावती, वखार चालकाची कर्तव्य, हक्क, जबाबदाऱ्या यावरती परीक्षेला सेक्शन वाईज तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळे ह्या गोष्टींवरती व्यवस्थित विद्यार्थ्यांनी फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये जे
काही कायदे आहेत, त्या कायद्यान्वये तुम्हाला त्या ठिकाणी कलम शिक्षण विचारले जातात. रिकामी जागेला, जोड्या लावांना, चुकी बरोबरला, त्या कलमांवरती व्यवस्थित फोकस ठेवा. कलम लिस्टेडचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, PDF पण दिलेले आहेत, त्या व्यवस्थित फॉलो करा. एकदा का तुमचे सर्व कलम सेक्शन पाठ झाले तर तुम्हाला त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल. त्याचबरोबर पेपर 5 मध्ये तुम्हाला कलमांतर्गत काही समित्यांचे जसं कलम 80 आहे, कलम 81 आहे, कलम 83 आहे, कलम 105 आहे, कलम 101 आहे. तर यावरती तुम्हाला कलमांच्या तरतुदी लिहायच्या आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कलम शिक्षण वरती प्रश्न ते येणारच आहे. त्यावरती तुम्हाला निवडणुकांवर आधारित हे प्रश्न विचारला जातो. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासंबंधीचे निवडणूक अधिकाऱ्यांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट करा. तर महिला समितीबाबतच्या राखीव जागांसंबंधीचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर यावरती मी निवडणुकांवर आधारित आपल्या लेक्चरच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना सेपरेट सेक्शन घेतलेलं आहे. त्यावरती तेवढेच क्वेश्चन करा, बाकीचे तुम्हाला करण्याची आवश्यकता नाहीये. ओके, एकंदरीत पेपर 5 मध्ये तुम्हाला ह्या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढे तुम्हाला जो तुमचा पेपर नंबर 6 आहे बँकिंगचा, तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बँक म्हणजे काय, बँकांची कार्य, व्यापारी बँक म्हणजे काय, व्यापारी बँकांची कार्य. जवळपास सगळ्या बँकांची कार्य सारखीच असतात, फक्त ठराविक 1-2 बँका सोडल्यात तर त्यांची कार्यामध्ये थोडेसे कुठेतरी तफावत आहे. पण इतर बँकांच्या बाबतीमध्ये कार्य सारखेच आहे. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, नियंत्रण ठेवणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ही ठराविक कार्य असतात. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी सहकारी बँक म्हणजे काय, सहकारी बँकांमध्ये त्रिस्तरीय पतपुरवठा करणाऱ्या बँका कोणत्या, तर राज्य, जिल्हा, प्राथमिक, यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. राज्य सहकारी बँक म्हणजे काय, तिचे उद्देश आणि कामकाज स्पष्ट करा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय, तिचे उद्देश आणि कामकाज स्पष्ट करा. प्राथमिक सहकारी बँक म्हणजे काय, तिचे कामकाज आणि उद्देश स्पष्ट करा. त्यानंतर इंटरनेटवरती तुम्हाला माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग याविषयी माहिती लिहा, किंवा इंटरनेट वापरासंबंधीचे धोके, त्यावरती उपाययोजना, यावरती प्रश्न विचारला जातो. तर एकंदरीत ह्या गोष्टींवरती प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँका, नाबार्ड आहे, अग्रणीय बँक योजना आहे, रिझर्व्ह बँक आहे, या प्रत्येक बँकांच्या संबंधीचे तुम्हाला कार्य, उद्दिष्ट, महत्त्व त्या ठिकाणी विचारले जातात. तर हे महत्त्वाचे फोकस क्वेश्चन विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेमध्ये संख्यात्मक, गुणात्मक पतनियंत्रणाबाबतची साधनं आहे. त्यानंतर सहकार कायद्यानुसार काही बँकांना त्या ठिकाणी कायदे लागू झालेले आहेत, नियमन बँकिंग कायदे, तर त्याविषयी तुम्हाला परीक्षेलाही प्रश्न विचारले जातात. आणि लेटेस्टमध्ये बँकिंग वर्किंगच्या संबंधी तुम्हाला CTS असेल, NFT असेल, RTGS असेल, ATM असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, तर ह्या गोष्टींवरती तुम्हाला परीक्षेला, जसं की स्विफ्ट कोड असेल, यावरती परीक्षेला तुम्हाला ही प्रश्न जनरली त्या ठिकाणी विचारले जातात. तर एक ओव्हरऑल स्ट्रक्चर विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता जाता एवढ्या गोष्टींकडे प्रत्येक विद्यार्थ्यांनी फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो. आजचा व्हिडिओ जो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मनापासून आवडला असेल आणि यातनं तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर निश्चित आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आणखीन काही महत्त्वाचे लेक्चर सिरीज जे आहे ते मी आता पुढच्या काही 5 ते 6 दिवसामध्ये अपडेट करणार आहे आणि ते संपूर्ण महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित त्या गोष्टी समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 85 30 80 42 74 यावरती कॉन्टॅक्ट करा. फीज अगदी माफकमध्ये आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जॉईन करा. अदरवाईज मी बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणालाही कंपल्सरी करत नाही. काही विद्यार्थ्यांचे तर प्रश्न असेच असतात, सर अवघे आता 20च दिवस राहिलेत, तुझी तयारी आहे का अभ्यास करायची? हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. ते 20 दिवस असो किंवा 10 दिवस असो, 10 दिवसामध्ये पण तुम्ही प्रॉपर अभ्यास करू शकता. तर त्याचं सुद्धा नियोजन माझ्याकडे आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त तुमची तयारी पाहिजे. एवढं मी तुम्हाला कॉन्फिडन्सली का सांगतोय, कारण आम्ही ज्या गोष्टी मागील काही बॅचेसच्या अनुभवल्या आहे, विद्यार्थी करायला तयारच नसतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मूळतः तुम्ही तयारी दाखवली तर मी पण तुम्हाला 100% त्या ठिकाणी देणार. पण तुम्ही जर हाच प्रश्न आधी विचारताय, सर 20च दिवस आहे, 10 दिवस आहे, मग होईल का, मग करू का, मग तुम्ही दिलेलंच येईल का? अरे तू जर अजून करायला सुरुवातच केलेली नाही अभ्यासाचं, तर मग तुला कसं काय नियोजन पुढे करता येणार आहे? काही विद्यार्थी असं सांगतायत, सर आम्ही वाचलंय हो पण आता आठवत नाही. तो तुमच्या वैयक्तिक पातळीवर, कारण तुमची अभ्यासाची मेथड मी सुरुवातीला सांगितलंय, तुमची अभ्यासाची मेथड एक तर तुम्ही नीट निवडत नाही. तुम्हाला एक तर डायरेक्ट घोकमपट्टी, रट्टा पाठ करणं किंवा पुस्तक वाचणं, नुसते वाचत राहणं, याच्यातच तुमचा वेळ जातोय. महत्त्वाचं काय आहे, कंटेंट काय आहे, पॉईंट काय आहे, त्यात दिलंय काय आहे, आम्हाला लक्षात किती ठेवायचं आहे, एवढंच तुम्ही करा ना. आणि स्मार्ट वर्कनी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हार्ड वर्कनी कराल तर मग तुम्हाला अडचणी निर्माण होणारच आहे. नुसते रट्टा मारताय, पाठांतर करताय. एकतर म्हणतोय की सर मी सगळे टॉपिक
पाठच केले. त्याला विचारला एक प्रश्न मी, सांग म्हटलं प्रश्न, तुला मी त्याचं प्रश्न विचारतो त्या टॉपिकमधले कोणते कोणते वाचले. तर त्याला काही वेळेस टॉपिकचे नावं सांगता येत नव्हते आणि कुठून तर त्याने पुस्तक सोबत असेल किंवा नसेल त्याच्या त्यालाच माहिती आहे, पण त्याने मला पेपर 5 मधला टॉपिक सांगितला. पेपर 5 मधला टॉपिक होता बहुराज्य सहकार संस्थेचा कायद्याचा. तर मी त्याला सांगितलं की बहुराज्य सहकार संस्थेच्या कायद्यामध्ये संस्थांची नोंदणी करायची असेल तर त्यासाठी कोणता कलम दिलेला आहे. तर त्याला ते सांगता येत नव्हतं. मग याला अभ्यास म्हणणार का आपण? बरोबर की नाही? मग अभ्यास कशाला म्हणणार आहे, की जे कलम सेक्शन जे आम्हाला प्रॉपरली दिलेले आहेत ना, ते आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. मला हे म्हणायचं आहे. उगाच काहीतरी सांगत बसायचं, की सर आमचा अभ्यास झालाय, मग आता आम्हाला एम-पी द्या. अरे तुझा जर त्यातला बेसच कच्चा असेल, तर तुला एम-पी देऊन त्याचा उपयोग काय आहे? बरोबर की नाही? त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करायची जर असेल तर बॅच जॉईन करा. त्यामध्ये मी अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये सगळे कंटेंट समजून सांगितलेले आहे. एकदा ऐकले, समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला पुन्हा दुसरी पुस्तकं वाचण्याची गरज पडणार नाही. एक गोष्ट क्लिअरपणे मी सांगतो. ओके. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.